नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिशियन ट्रेंडच्या मॉड्यूलसह पुढे जाऊया. माझे नाव आहे रियाज मुलानी. मी निम्मीच्या वतीने तुम्हाला सिंगल फेज ऊर्जा मीटरची त्यांच्या त्रुटींसाठी चाचणी करणे या अभ्यासाद्वारे मार्गदर्शन करणार आहे. ऊर्जा मीटर हे प्रत्येक घरगुती आणि व्यावसायिक संस्थांमध्ये वापरले जाणारे विजेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक अतिशय सामान्य उपकरण आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की याची योग्य रीडिंग घेण्यासाठी त्यांच्यातील त्रुटी सुधारणे आवश्यक असते. या अभ्यासात आपण त्याबद्दल शिकणार आहोत. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्ही करण्यास सक्षम व्हाल. सिंगल फेज ऊर्जा मीटर मधील क्रीपिंग एरर ओळखाल. ऊर्जा मीटरची सुरुवातीची करंट त्रुटीसाठी टेस्ट करणे. सिंगल फेज ऊर्जा मीटर मधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी योग्य लोडिंग व्यवस्था निवडणे. ऊर्जा मीटर मध्ये टक्केवारी दोष दुरुस्त करणे. योग्य पोशाख, गॉगल, हातमोजे आणि बूट घालून सुरक्षिततेची खात्री करावी. या प्रयोगासाठी लागणारे आवश्यक साधन पुढील प्रमाणे आहेत. इलेक्ट्रिशियनचे टूल किट. सिंगल फेज ऊर्जा मीटर 5 एम्पियर 250 वोल्ट. वोल्ट मीटर 0 ते 300 वोल्ट. एमीटर 0 ते 5 एम्पियर. पॉवर फॅक्टर मीटर 240 वोल्ट 5 एम्पियर. एमीटर 0 ते 50 मिली एम्पियर. आवश्यक उपकरणे पुढील प्रमाणे आहेत. ब्रेक लोड 240 वोल्ट अर्धा किलोवॅट सह सिंगल फेज कॅपॅसिटर मोटर. लॅम्प लोड सिंगल फेज 240 वोल्ट 1.25 किलोवॅट. सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 ते 270 वोल्ट 8 एम्पियर. लागणारे इतर आवश्यक साहित्य पुढील प्रमाणे आहेत. होल्डर सह इलेक्ट्रिक बल्ब 5 वॅट 240 वोल्ट. 10 मीटर पीव्हीसी इन्सुलेटेड केबल 1.5 वर्ग मिलीमीटर 1100 वोल्ट ग्रेड. सर्व क्षेत्रात येण्यापूर्वी विद्युत ऊर्जा आणि ऊर्जा मीटरचे काही मूलभूत गोष्टींबद्दल जाणून घेऊया. ऊर्जा मीटर हे ग्राहकाद्वारे वापरलेले विद्युत ऊर्जेचे प्रमाण मोजण्यासाठी एक विद्युत उपकरण आहे. विद्युत ऊर्जा ही कोणत्याही विद्युत उपकरणाद्वारे ठराविक कालावधीसाठी वापरण्यात येणारी एकूण ऊर्जा आहे. साधारणपणे विद्युत ऊर्जा किलोवॅट तासांमध्ये मोजली जाते. वीज मंडळाद्वारे पुरवठा करण्यात येणारी विद्युत ऊर्जा मोजली जाते आणि वापरलेल्या ऊर्जेच्या वास्तविक प्रमाणावर बिल आकारले जाते. वीज मंडळ भारनियमनाद्वारे वापरल्या जाणाऱ्या विजेचे शुल्क आकारण्यासाठी ग्राहकांच्या ठिकाणी जसे की घर, उद्योग, संस्था इत्यादी ठिकाणी ऊर्जा मीटर बसवले जाते. ऊर्जा मीटर मध्ये एक अल्युमिनियम डिस्क असते जी फिरत असते आणि रोटेशन लोडचा वीज वापर निर्धारित करते. वर्टिकल स्पिंडलवर 2 इलेक्ट्रोमॅग्नेट्सच्या अंतरांमध्ये हलक्या वजनाची फिरणारी अल्युमिनियम डिस्क ठेवली जाते. एकाच मॅग्नेट प्रेशर कॉइल मध्ये बारीक वायरची मोठ्या प्रमाणात वळणे असतात. करंट कॉइल मध्ये जाड वायरच्या वळणांची संख्या कमी असते आणि ते लोड सह सिरीज मध्ये जोडलेली असते जेणेकरून ते लोड करंट वाहून नेईल. प्रेशर कॉइल सप्लाय व्होल्टेज प्रमाणात मॅग्नेटिक क्षेत्र तयार करते आणि करंट कॉइल लोड करंटच्या प्रमाणात मॅग्नेटिक क्षेत्र तयार करते. करंट कॉइल आणि संभाव्य कॉइल द्वारे निर्मित मॅग्नेटिक क्षेत्रांच्या परस्पर संवादांमुळे डिस्कवर ड्रायव्हिंग टॉर्क निर्माण होतो. या ड्रायव्हिंग टॉर्क मुळे डिस्क फिरू लागते. डिस्कच्या रोटेशनची गती कॉइलच्या करंट आणि व्होल्टेजच्या प्रमाणात असते. डिस्कच्या एका बाजूला हॉर्स शूच्या आकाराचे परमनंट मॅग्नेट ठेवलेले असते. परमनंट मॅग्नेट डिस्कवर ब्रेकिंग टॉर्क लावतो. हा ब्रेकिंग टॉर्क डिस्कच्या हालचालीला विरोध करतो. त्यामुळे त्याचा वेग कमी होतो आणि लोड डिस्कनेक्ट झाल्यावर डिस्कला निष्क्रिय स्थितीत आणतो. सायक्लोमीटर डिस्क स्पिंडलवर बसवलेल्या गिअर सिस्टमच्या मदतीने डिस्कच्या रोटेशनची गणना करतो. उपकरणे चालू आणि बंद, ऑन आणि ऑफ असताना ऊर्जा मीटरच्या सक्रिय स्थितीचे निरीक्षण करा आणि नोंद करा. वेगवेगळ्या लोड स्थितीसह काम करणारे ऊर्जा मीटर आपण समजू शकतो. प्रत्येक निरीक्षण वेगवेगळ्या उपकरणा
प्रमाणांच्या संख्येनुसार बदलले पाहिजे. एकाच वेळी स्विच केलेले आणि ते मीटर रीडिंग आहे. येथे आपण लक्षात घेऊ शकतो की डिस्कच्या रोटेशनची संख्या लोडद्वारे वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या प्रमाणात आहे. आम्ही फक्त असे म्हणू शकतो की जेव्हा लोड आणि लोडिंगची वेळ वाढते तेव्हा ऊर्जा वापराचे प्रमाण वाढते. पुढे ऊर्जा मीटर मध्ये क्रीपिंग एरर म्हणजे काय ते पाहूया. क्रीपिंग ही अशी घटना आहे ज्यामध्ये अल्युमिनियम डिस्क निरंतर फिरते जेव्हा प्रेशर कॉइलला फक्त व्होल्टेज पुरवला जातो आणि करंट कॉइल मधून कोणताही विद्युत प्रवाह वाहत नाही. क्रीपिंग हा एक प्रकारचा एरर आहे जेव्हा मीटरला कोणतेही भार जोडलेले नसतानाही ऊर्जा मीटर खूप कमी प्रमाणात ऊर्जा वापरतो. हलक्या भाराच्या स्थितीतही क्रीपिंग डिस्कचा वेग वाढतो ज्यामुळे मीटरचे वाचन वाढते. कोणतेही कंपन मॅग्नेटिक क्षेत्र आणि संभाव्य कॉइल मधील जास्त व्होल्टेज देखील क्रीपिंग साठी जबाबदार आहे. आता दिलेले ऊर्जा मीटर तपासू. त्यात काही क्रीपिंग एरर आहेत का? सर्किट मध्ये दाखवल्याप्रमाणे ऑटो ट्रान्सफॉर्मर द्वारे सिंगल फेज एसी सप्लाय सह ऊर्जा मीटरला कनेक्ट करा. ऑटो ट्रान्सफॉर्मर द्वारे व्होल्ट मीटर कनेक्ट करा. क्रीपिंग एरर चाचणी दरम्यान लोड स्विच बंद असावा. ऑटो ट्रान्सफॉर्मर द्वारे ऊर्जा मीटरच्या रेटेड व्होल्टेजच्या 80% आणि 110% च्या दरम्यान ऊर्जा मीटरचे इनपुट व्होल्टेज बदला. ऊर्जा मीटर डिस्क कोणतेही उपकरण चालू न करता फिरत आहे का ते तपासा. डिस्क फिरत नसल्यामुळे आम्ही असे म्हणू शकतो की कोणतेही क्रीपिंग एरर नाही. पुढे त्याच्या सुरुवातीच्या करंट त्रुटीसाठी ऊर्जा मीटर तपासा. मीटरने युनिट पॉवर फॅक्टर वर त्याच्या रेटेड बेसिक करंटच्या 0.5% वर ऊर्जा नोंदणी करणे सुरू केले पाहिजे. आता 5 वॅटचा दिवा ऊर्जा मीटरला जोडा आणि डिस्कचे रोटेशन तपासा. मीटर डिस्क फिरणे सुरू झाल्याने आपण असे म्हणू शकतो की तिथे कोणताही स्टार्टिंग करंट एरर नाही. आता आपण सिंगल फेज ऊर्जा मीटर मध्ये टक्केवारी त्रुटीसाठी चाचणी घेऊ. सर्किट मधील वेगवेगळ्या भारांवर प्रयोग करा. दर्शविलेल्या सर्किट नुसार जोडणी करा. येथे आम्ही 1.25 किलोवॅटचे लोड कनेक्ट केलेले आहे. सुरुवातीला सर्व दिव्याचे स्विच ओपन ठेवा. ऊर्जा मीटरचे रीडिंग त्याच्या फुल लोडच्या 25% असल्याचे निरीक्षण करा आणि रेकॉर्ड करा. अनुक्रमे 50%, 75% आणि 100% लोड सह प्रयोगाची पुनरावृत्ती करा. रीडिंग टेबल मध्ये नोंदवा. वास्तविक ऊर्जेची गणना V गुणिले I गुणिले cos phi गुणिले T ला 1000 गुणिले 3600 ने भागले जाते, जिथे T वेळ सेकंदात आहे, V हा व्होल्टेज आहे, I विद्युत प्रवाह एम्पियर आहे आणि phi 45 रेडियन आहे. प्रत्येक लोड स्थितीसाठी लोड स्थिर ठेवून 2 मिनिटांसाठी ऊर्जा मीटर डिस्कच्या रोटेशनची संख्या मोजा आणि टेबल मध्ये गणना रेकॉर्ड करा. दिलेल्या सूत्राचा वापर करून प्रयोगामधील प्रत्येक प्रकारच्या लोडसाठी ऊर्जा मीटर द्वारे नोंदणीकृत ऊर्जा मोजण्यात यावी. दिव्याचे भार इंडक्टिव्ह भार मानले जातात. इंडक्टिव्ह लोड साठी सर्किटला सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरसह 0.5 किलोवॅट ब्रेक लोड सह आकृतीमध्ये जोडणे. मोटरच्या ब्रेक लोड मध्ये बदल करून इंडक्टिव्ह भार समायोजित करा. मीटर रीडिंग 25%, 50%, 75% आणि 100% वर नोंदवा. सूत्र वापरून एररची गणना करा. एरर रेकॉर्ड केलेली ऊर्जा वजा वास्तविक ऊर्जा समान आहे. टक्केवारी त्रुटी ही R वजा A नी भागिले A नी 100 ने गुणाकार केला आहे, जेथे R ऊर्जा नोंदणीकृत आहे आणि A ही वास्तविक ऊर्जा आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार टक्केवारी त्रुटी अधिक किंवा उणे 2% पेक्षा जास्त नसावी. सिंगल फेज ऊर्जा मीटरच्या चाचणीचा अभ्यास समारोप झाला आहे. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही करण्यास सक्षम व्हाल. सिंगल फेज ऊर्जा मीटर मधील क्रीपिंग एरर ओळखाल. ऊर्जा मीटरची सुरुवातीची करंट त्रुटीसाठी चाचणी करणे. सिंगल फेज ऊर्जा मीटर मधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी योग्य लोडिंग व्यवस्था निवडणे. ऊर्जा मीटर मध्ये टक्केवारी दोष दुरुस्त करणे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहोत. चला तर पुढच्या सत्रात भेटूया.